हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेडर इन स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही इथं बघू शकता, आज आहे 2 मे, संध्याकाळी 6:41 होत आहेत. तर जसं तुम्ही इथं बघू शकता, 19 तारखेला आपण मार्केटमध्ये अनालिसिस केलं होतं. जसं की तुम्ही इथं बघू शकता, जो मी इथे व्हिडिओ टाकलेला आहे. जर व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन व्हिडिओ बघा, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. तर ट्रेडर्स, तुम्ही आपल्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि जर तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघितला नसाल तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, व्हिडिओ बघा, ज्यातनं तुमच्या लक्षात येईल की मी कसा ट्रेड करतो, त्यानंतर कशा पद्धतीने मार्केटला अनालाइज केलं गेलं पाहिजे आणि मार्केटचे खूप इंपॉर्टंट प्राइस पॉईंट्स आहेत, त्यातनं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकायला मिळतील. मॅक्सिमम लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या गोष्टी शिकायला मिळतील. चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा जसं तुम्हाला माहिती आहे की 29 तारखेला मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये 30 तारखेला काय होऊ शकतं, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला गोष्टी इथे लक्षात येतील. ज्यामध्ये मी स्पेसिफिक एक गोष्ट सांगितली होती की मार्केटमध्ये आपल्याला एक सेलिंग एक्सपेक्टेड आहे. मी स्पेसिफिक सांगितलं की मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग एक्सपेक्टेड आहे. आणि जर तुम्ही इथं बघितला, एक्झॅक्टली मार्केटमध्ये आपल्याला 30 तारखेला एक सेलिंग बघायला मिळालं, जे की तुम्ही इथं बघू शकता. इथं स्टार्टिंगला आपल्याला सेलिंग बघायला मिळालं, त्यानंतर ओव्हरऑल अशा पद्धतीने एक सेलिंग बघायला मिळालं, आणि जे मेन तुम्ही बघितला लास्टला आलं, एक मोठं सेलिंग आपल्याला इथं बघायला मिळालेलं आहे. जी सायकोलॉजी माझी बोलली होती मी की मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं, मार्केट एक्झॅक्टली तशा पद्धतीनेच वर्क झाले. निफ्टी फिफ्टीचा जर चार्ट बघितला 30 तारखेचा, तर तुम्हाला आणि जास्त लक्षात येईल की सेलिंग किती मोठ्या प्रमाणात आले. तर हे सेलिंग का आलं हे मी इन डिटेलमध्ये सांगितले. ती सायकोलॉजी समजून घ्यायची असेल, व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आवडत असतील या सगळ्या गोष्टी, फायदा होत असेल तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये, तर कमेंट करायला विसरू नका. कमेंट केल्यानंतर मला समजते की तुम्हाला किती जास्त फायदा होत आहे. आणि लाईक करायला पण विसरू नका. चला आपण स्टार्ट करूया. ओव्हरऑल जर आजचा दिवस जर तुम्ही बघितला, आजच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये असा खास असा स्पेसिफिक काही मोमेंटम आला नाही, जसं की तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे असा प्रॉपर एक मोमेंटम पाहिजे तसा मोमेंटम बघायला मिळाला. त्यानंतर एक सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक फ्लॅट ओपनिंग ऑलमोस्ट, त्यानंतर बाईंग मोमेंटम, फ्लॅट, आणि परत मार्केट थोडंसं क्लोज झालं डाऊन साईडलाच. त्यानंतर तुम्ही इथं बँक निफ्टी मध्ये बघितला, इथं पण फ्लॅट ओपनिंग झालं, थोडंसं अपर साईड मोमेंटम, डाऊन साईड मोमेंटम, साईडवेज, असं काही स्पेसिफिक मोमेंटम आपल्याला बघायला मिळालं नाही. चला जाणून घेऊया की पर्सनली मी आज कसं काम केलं, कशा पद्धतीने काम केलं, वन बाय वन. त्याच्या अगोदर जसं की तुम्हाला माहिती आहे की बुधवारी सुट्टी होती, म्हणजे 1 तारखेला सुट्टी होती, त्यामुळे 1 तारखेला मार्केट बंद होतं. बट 30 तारखेला मी कसं काम केलं, कारण मी त्या दिवशी व्हिडिओ नाही बनवला. सो तिथं 30 तारखेला कसं काम केलं मी तुम्हाला शेअर करतो. जसं की तुम्ही इथं बघू शकता तुमच्या सगळ्यांसमोर, माझं जे अनालिसिस होतं ते होतं सेलिंग साईडला. बट इथं मी बाईंग करून ट्रेड बनवला, आणि तुम्ही ते स्वतः बघू शकता. मी तुम्हाला इथं हे पण करतो, 30 तारखेचं मी तुम्हाला दाखवतो. जसं की तुम्ही बघू शकता, 30 एप्रिल मी ओपन केलंय. सगळ्यात पहिल्यांदा मी जसं तुम्हाला माहिती आहे, नॉर्मली मी सगळ्या गोष्टी ह्या सेंड करतो. त्यानंतर 10 वाजून 1 मिनिटांनी सांगितलं ऍडेड टू वॉच लिस्ट, त्यानंतर लाईव्ह मार्केट लर्निंग सगळ्या शेअर केल्या. 12 वाजून 41 मिनिट, 12 वाजून 41 मिनिट डॉट. तुम्हाला हे कुठेही बघायला मिळणार नाही. प्रिन्स ट्रेडिंग एकमेव अशी फर्म आहे आपली इंडियामध्ये की जी तुम्हाला इतकं टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी करते. ह्या कॉल टिप्स नाही आहेत. हे जे मी स्वतः करतो तेच तुमच्याशी शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला समजावं की कशा पद्धतीने मार्केटमध्ये इमोशन्स पाहिजेत, मार्केटला कशा पद्धतीने बघायचं. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या कोर्ससाठी, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. सगळ्यात नंतर तुम्ही बघू शकता की लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी मी अपडेट केल्या विथ माय पोझिशन बुक. एक चांगला प्रॉफिट आपण इथं बुक केला, जसं की तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर लाईव्ह मार्केट लर्निंग, बऱ्याच गोष्टी. यातनं तुम्हाला काय शिकायला मिळते किंवा तुम्ही यातनं काय घेऊ शकता. आपल्याला ना बाईंग साईडला बघायचं आहे ना सेलिंग साईडला बघायचं आहे. मला इथं दिसलं की मग मला इथं ह्या सिच्युएशनला मला बाईंग साईडचा मोमेंटम चांगला दिसला, मी बाईंग केलं. मी माझं हे घेऊन नाही बसलो की मला सेलिंगच करायचं आहे. त्यानंतर माझा इथे एक ट्रेड मिस पण झाला. बट इट्स ओके, ट्रेड मिस झाला तरी काय झालं, पेशन्सफुली वेट करायचा, आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला योग्य पद्धतीने दिसेल सिच्युएशन, त्यानुसार ट्रेड घ्यायचा. ह्या गोष्टी आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, आणि जेवढं तुम्ही हे इम्प्लिमेंट कराल तुम्हाला यातनं शिकायला मिळेल. त्यानंतर आज पर्सनली मी एक ट्रेड बनला, जसं की तुम्ही इथं बघू शकता. प्री मार्केट लेवल्स, अगदी 10 वाजून 41 मिनिटांनी 1 मिनिट थोडंसं मला अपडेट झाला लेट करायला. 10:40लाच मी पोझिशन म्हटली होती. त्यानंतर मार्केट थोडं खाली आलं, वर गेलं, त्यानंतर नेसेल गेलं. एक गोष्ट तुमची ऑब्झर्व होते, आज मी लॉस बुक केला, तुम्ही इथं बघू शकता. हा लॉस बघा, आणि मी तुम्हाला परवाच्या दिवशीचा प्रॉफिट दाखवतो. शिकून घ्या यातनं. मार्केटला जेव्हा द्यायची वेळ आली, जेव्हा आज माझा लॉसचा दिवस आला, मी मार्केटला किती दिले. बट जेव्हा माझ्यानं मार्केटनं घ्यायची वेळ आली, तेव्हा मी मार्केटकडून किती घेतले. ही बेसिक गोष्ट जरी तुम्ही फॉलो केला, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एका वेगळे 180 डिग्री मध्ये रिझल्ट दिसतील तुमच्या ट्रेडिंगमध्ये. सो हे इम्प्लिमेंट करा, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील, गोष्टी तुम्हाला समजतील. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी तुम्हाला काही प्राइस पॉईंट सांगतो, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवतो देखील. एक लक्षात ठेवा, जसं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो नेहमी, हा एक बिझनेस आहे. इथं प्रत्येक गोष्ट तुमची मेंटेन पाहिजे. ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ती मेंटेन कशा पद्धतीने करायची. लेट्स एक्झाम्पल, तुम्ही रोज ट्रेडिंग करता, नेमकं तुम्ही किती ट्रेड घेताय, त्या ट्रेडमध्ये काय रिझन्स आहेत, कशा वेनं तुम्ही ते ट्रेड घेताय, म्हणजे सगळं मेंटेन पाहिजे. की एका महिन्यामध्ये तुम्ही बँक निफ्टी असू दे, स्टॉक्स असू दे, किंवा काय असू दे, डेली किती ट्रेड घेतले, त्यामध्ये किती पॉईंट्स मिळाले, म्हणजे किती टार्गेट झाले, किती लॉस झाले. त्यानंतर ओव्हरऑल एका आठवड्याचं पीएनएल काय, एका महिन्याचं पीएनएल काय, ब्रोकरेज जाऊन पीएनएल काय.
ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला मेंटेन ठेवाव्या लागतील. म्हणजेच काय, ट्रेडिंग जर्नल. तुमची ट्रेडिंग जर्नल मेंटेन ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रेडिंग जर्नल दोन प्रकार येते. पहिली म्हणजे तुमचे पॉईंट्स, म्हणजे तुम्ही किती गेन करला, लूज करला. आणि दुसरी जर्नल म्हणजे काय, तुमच्या लर्निंग्स. बाबा तुम्हाला काय तुमच्या चुका झाल्यात, तुम्हाला त्यातनं काय शिकायला मिळालंय, तुम्ही तिथनं त्यामध्ये काय इम्प्लिमेंट करणार. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. हेच आहे जे बिझनेसचं बेसिक आहे. जितकं तुम्ही ह्या गोष्टी कराल तितकं तुम्हाला गोष्टी सोप्या जातात. त्यानंतर जर ओव्हरऑल बघितलं, उद्याचा अनालिसिस शेअर करायच्या आधी काही इम्पॉर्टंट प्राइस पॉईंट आपण डिस्कस करूया, जेणेकरून तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये तुम्हाला हेल्प होईल. जर तुम्ही आता एक डेली टाइम फ्रेम मध्ये चार्ट बघितला, मी तुमच्या समोर इथे एक आता ट्रेंड लाईन ड्रॉ करतो. जसं की तुम्ही इथं बघू शकता, एक 22 तुम्ही बघा, एक चॅनल पॅटर्न आहे मार्केटमध्ये. तुम्ही बघू शकता इथनं सेलिंग आले, ऑलमोस्ट इथून आले, परत इथून आले, परत इथून आले, परत इथून आले. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतंय, मार्केटमध्ये इथून पण सेलिंग येईल का? ऑलरेडी 1 2 3 4 5 ऑलमोस्ट 5 वेळा मार्केटमध्ये सेम सेलिंग आलेलं आहे. आज एक गोष्ट तुम्हाला ऑब्झर्व होते का बघा, युट्यूबर असू दे किंवा कोणी असू दे, प्रत्येक कुणालाही यावेळी कुणालाही असं वाटलं नाही की इथून सेलिंग आलं, इथून सेलिंग आलं, इथून सेलिंग आलं, मग इथून पण येईल. मात्र आता प्रत्येकाला वाटत आहे की आता इथून देखील इथं सेलिंग येईल, इथंपर्यंत मार्केट येईल. जसं की तुम्ही इथं बघू शकता, मार्केटमध्ये इथून 2000चा मोमेंटम झालाय. जर इथून बघितला, इथून 2000चा मोमेंटम झालाय. इथून बघितला, इथून ऑलमोस्ट तुम्ही 1700-1800 पॉईंटचा मोमेंटम झालाय. इथून तुम्ही 2000 पॉईंटचा मोमेंटम झालाय. आणि तुम्ही जर इथून परत 2000चा मोमेंटम झाला, आणि मार्केटनं आता इथून जे सुरुवात केल्याने आता 700 पॉईंटचा मोमेंटम झालाय. तुम्हाला काय वाटते, विचार करा. तुमच्या विचारांना चालना द्या. इथं कुणीही सांगितलं नाही, मात्र आता सगळेजण युट्यूबर्स असू देत किंवा तुम्ही ओव्हरऑल सगळीकडे बघित, प्रत्येकाला हे रिजेक्शन दिसत आहे. तुमच्या मते काय होईल, कमेंट करा, विचार करा. ह्याच्या मागची सायकोलॉजी एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. बट तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, जे सगळ्यांना दिसतं ते जर होत असतं तर सगळ्यांनी पैसे मिळवले असते. लक्षात ठेवा, 95% लोकांना जे दिसतं किंवा 95% लोकांना जे माहित आहे, ते जर मार्केटमध्ये, म्हणजे एक्झाम्पल, ते जर आपण इम्प्लिमेंट करत असेल, तर तुम्हाला पण माहिती आहे की 95% लोकांचं ओव्हरऑल काय होतं. सो बी स्मार्ट. 5% लोकांमध्ये आपल्याला यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे मार्केटची सायकोलॉजी. होपफुली या गोष्टी समजत आहात, गोष्टी लक्षात घेत आहात, ह्याच्यामागची सायकोलॉजी लक्षात तुम्ही घेत आहे असं मी गृहीत धरतो. त्यानंतर मला तुम्हाला एक महत्वाचा पॉईंट आहे जो मला तुम्हाला शेअर करायचा आहे. आज एक गोष्ट तुम्हाला इथे दिसते, मार्केटमध्ये जी व्हॉल्टिलिटी आहे एका वेगळ्या लेवलला वाढत चालली. आज बँक निफ्टी असू दे, निफ्टी असू दे, आणि तुम्ही काय क्रिप्टो करत असाल, तुम्ही प्रत्येक जण काही ना काहीतरी करत असाल. तुमच्या ट्रेडिंग जर्नीसाठी मी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. काही पण होते मार्केटमध्ये, कसाही मोमेंटम मध्ये, हा मोमेंटम बघा, अप्पर साईडला, डाऊन साईडला, अप्पर साईडला, डाऊन साईडला, अप्पर साईडला, परत झिगझॅग झिगझॅग तुम्ही इथं बघितला. त्यानंतर तर तुम्ही इथं बघू शकता मार्केटमध्ये, इथं पण ज्यांनी ज्यांनी इथं बाय करून होल्ड केलं त्यांचा सगळ्यांचा लॉस केला मार्केटला. सांगण्यास तात्पर्य काय, टोटली वेगळा मोमेंटम चालू आहे मार्केटमध्ये. तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने साईडवेज आहे मार्केट. एक लक्षात ठेवा, तुम्हाला एकच गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्या ह्याच्यातनं वाचू शकते, ते म्हणजे फिक्स लॉस. या बिझनेसमध्ये, या शेअर मार्केटमध्ये एकच गोष्ट 100% खरे आहे, किंवा एकच गोष्ट 100% आहे, ती म्हणजे काय, लॉस. तुम्ही मार्केटला किती लॉस देणार हे 100% आहे. प्रॉफिट किती होईल माहित नाही, कसा होईल माहित नाही, काही माहित नाही. खरं लॉस किती होणार हे तुमच्या हातात आहे, हे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही डेलीचा लॉस ठरवला आणि ओव्हरऑल एका महिन्याचा लॉस ठरवला आणि तेव्हा तुम्ही स्वतःला कंट्रोल करून थांबला, तुम्हाला खूप वेगळे रिझल्ट दिसतील तुमच्या ट्रेडिंगमध्ये. आणि प्रॉफिट होल्ड करायचा आहे, नाही की लॉसला. हा पॉइंट तुम्ही रील्समध्ये ऐकलाय, वेगवेगळे युट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलाय, मी मान्य करतो. बट हेच आहे जे इम्पॉर्टंट आहे. आणि हे कोण सांगत आहे, जो तुम्हाला इथं तुम्ही जाऊन व्हिडिओज बघा, ज्याचे अनालिसिस, आज जे अनालिसिस करतो ते उद्या होतच. आणि हे जाऊन तुम्ही स्वतः चेक करा. आणि हे तुम्हाला कोण सांगत आहे, तर जिथून मी ट्रेड बनतो तिथून मार्केटमध्ये मोमेंटम होतो, हे ऑलमोस्ट गेल्या 10 महिन्यापेक्षा जास्त मी करत आहे. सो तुम्हाला मी हे का बोलत आहे, याच गोष्टी ज्या मार्केटमध्ये वर्क होतात. सो फुली ह्या गोष्टी तुम्ही शिकत आहात. जर हे पॉईंट्स आवडत असतील, या गोष्टी तुम्हाला फील होत असतील, तर तुम्ही मला कमेंट करू शकता, जेणेकरून मी अशा टाईपचे पॉईंट्स तुम्हाला सांगेन. प्लस तुम्हाला ह्याच्यासाठी वेगळे स्पेशल व्हिडिओ देखील करेन. कमेंट करा, लाईक करा, मॅक्सिमम लोकांना शेअर करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी मी स्पेशल करेन. चला जाणून घेऊया की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतो. ओव्हरऑल माझा व्ह्यू काय आहे, कशा पद्धतीने मी मार्केटला बघत आहे. जर ओव्हरऑल तुम्ही एक मार्केटचं स्ट्रक्चर बघायला गेला, मार्केटमध्ये इथं आपल्याला क्लिअरली दिसते इट्स अ सेलिंग. सेलिंग झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं, मार्केटमध्ये थोडंसं इथं टाइम स्पेंड मार्केटने केलेलं आहे. सो ओव्हरऑल जर ट्रेंड बघायला गेला, मार्केटमध्ये इथं सेलर्स आहेत हे आपल्याला इथं क्लिअरली दिसतंय. सो उद्या जो माझा मार्केटचा व्ह्यू आहे ऍज पर चार्ट, तो आहे बाईंग साईडला. मी मार्केटला उद्या बाईंग साईडला बघत आहे. कशा पद्धतीने बघत आहे किंवा मी का बाईंग साईडला बघत आहे, सिंपल आहे, तुम्ही व्यवस्थित बघा. मार्केटमधून इथून सेलिंग आलं, जर मी इथं फिबोनाची ड्रॉ करायला घेतली आणि टॉप टू लो इथं, तर मी मतलब टॉप टू बॉटम मी हे केली, तर मार्केट इथं 50%ला पण आलेलं नाहीये. असं काय असं मोठे रिजेक्शन मार्केटने केलेलं नाही. उलट मार्केटने इथून रिजेक्शन येऊन परत मार्केटने डाऊन साईडचा मोमेंटम केला, तर इथं खूप जास्त सेलर्स ऍड झाले असणार. सो माझा व्ह्यू हा आहे की मार्केट ऍटलिस्ट हे जे सेलर्स आहेत, म्हणजे ज्यांनी ज्यांनी इथं सेल पोझिशन म्हणून इथं मार्केटमध्ये
जे सेलिंग इथे केलेलं आहे, त्यानंतर इथं ज्यांचे ज्यांचे एसएल्स आहेत, तर ह्यांना टार्गेट करण्यासाठी मी उद्या बाईंग साईडचा मी प्लॅन करत आहे. कारण का, जसं तुम्हाला माहिती आहे की सध्या आता मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं, नो डाऊट, बट रिसेंटली जे स्टॉप लॉसेस आहेत ते अप्पर साईडला, त्यामुळे मार्केटमध्ये एक अप्पर साईडचा उंट आपल्याला बघायला मिळू शकतो. मी ह्या सेलर्सना टार्गेट करत आहे. प्लस 39,500 लेवलला खूप लोकांनी इथं आपला स्टॉप लॉस ठेवला असणार आहे, तर मी त्यांना टार्गेट करत आहे. भले मार्केटला डाऊन साईडला जायचं असेल, बट ऍटलीस्ट ते यांना टार्गेट करून डाऊन साईडला जाऊ शकतो, अशा पद्धतीने माझा व्ह्यू आहे. सो उद्या तुम्हाला माझा व्ह्यू पण कळाला की माझा व्ह्यू बुलिश आहे. आता कशा पद्धतीने आपण हे वर्कआउट करू शकतो ते मी तुम्हाला शेअर करतो. सगळ्यात महत्वाचं, जर मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं तर आपण डायरेक्टली इथं बाईंग साईडला बघू शकतो. काय असा व्ह्यू माझा हे नाही, डायरेक्टली आपण इथं बाय पोझिशन बनवू शकतो. जर मार्केट इथे गॅपडाऊन ओपन झालं, जर मार्केट इथे गॅपडाऊन ओपन झालं, तर आपल्यासाठी 49,000 ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. 49,000 मी डायरेक्टली राऊंड नंबर घेत आहे, कारण का मार्केटमध्ये तशा पद्धतीच्या त्या गोष्टी आहेत. 49,000च्या वर मी बाईंगला बघणार आहे, बट 49,000च्या खाली मार्केट कसंही जाऊ दे, गॅपडाऊन ओपन होऊन जाऊ दे, ह्याला ब्रेक करू दे काही, इथून मी टोटली सेलिंगला जाणार. कारण का, सिम्पल आहे, हे जे मग सेलर्स असणार आहेत, हे जे सेलर्स असणार आहेत ते खूप जास्त स्ट्रॉंग होणार आणि मग त्यांना टार्गेट करण्यात काही अर्थ नाही. मग तिथून आपण डायरेक्टली कंटिन्युएशन मध्ये सेलिंग मोमेंटम बघू शकतो. बट ऍटलीस्ट जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप जरी झालं तरी ऍटलीस्ट यांना मार्केट टार्गेट करू शकतो. सो होपफुली तुम्हाला अनालिसिस आवडला असेल, गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.